यावेळेला समोरच्या दिशेने बघूया, चांगला फटका आहे आणि हा बघूया पंचांचा निर्णय, षटकार. रिवर्स चाबूक शॉट आणि केतनच्या खात्यामध्ये 4 धावा जातील. अंदाज बंटी पटेल, खुशबू गुजरात की, विजय पावले आहेत, विश्वजित ठाकूर आहेत, त्याच्यानंतर कृष्णा सातपुते आहे, सुहास पवार आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज क्रिकेटिंग ब्लॉग आहे आणि आज आपण आलो होते म्हणजे आपले ISPLचे सिम्युलेशन मॅचसाठी. तुम्ही बघू शकता आता जे आपले बॅचेस आहेत ते घेण्यासाठी आता लाईन लागलेली आहे. तर मित्रांनो आता पुढचा मॅच चालू होतोय. याच्या अगोदर एक मॅच झाला आणि याच्यामध्ये देखील 2 टीम्स बनवल्यात. तर एक टीममध्ये तुम्ही बघू शकता केतन म्हात्रे आहेत, ॲम्ब्रोज आहेत, बंटी पटेल आहेत, एजाज आहेत, नागा, मॅकमिलन, त्याच्यानंतर प्रसन्न, त्याच्यानंतर जिग्नेश पटेल, आणखी बाकीचे प्लेयर देखील आहेत. आणि दुसऱ्या टीममध्ये बघायला गेलो तर उस्मान पटेल आहेत, राकेश प्रभू आहे आणि दुसरे जे खेळाडू आहेत ते येतील आता थोड्या वेळात बॅटिंगसाठी. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ISPL सिम्युलेशन मॅचेसमध्ये. तर तुम्ही बघू शकता हा सेकंड स्लॉट्स आहे. तर या ISPLच्या ट्रायल्स मॅच आहेत. केतन म्हात्रेला सुद्धा बघू शकता, चांगले प्लेयर या स्क्वॉडमध्ये आहेत. दोन टीम्स बनवल्यात तुम्ही बघू शकता. तर पहिली बॅटिंग आहे ती म्हणजे रायगडचा टायगर उस्मान पटेल यांची टीम आहे. बट उस्मान पटेल आणि राकेश प्रभू ओपनिंगसाठी आल्यात आणि गोलंदाजसाठी आल्यात ते म्हणजे ॲम्ब्रोज खान. तर बॅटरसाठी टार्गेट असं आहे मॅचेसमध्ये की बॅटरने 12 बॉलमध्ये 25 रन बनवायचे आणि गोलंदाज आहे त्याला 12 बॉल टाकणं म्हणजे 2 ओव्हर टाकण्यासाठी देतील. त्याच्यामध्ये त्याला कमीत रन द्यायचे म्हणजे 12, प्रत्येक ओव्हरला 12पेक्षा कमी रन. बघूया ॲम्ब्रोज पुढचा चेंडू घेऊन. यावेळी चांगला चेंडू. बॅटरला 12 बॉलमध्ये 25 रन बनवायचेच आहेत आणि त्याच्यामध्ये त्याला 2 लाईफ दिल्या जातील. एकदा आऊट झाला तर चालेल, पण 2 वेळा आऊट झाला तर मग पारी समाप्त. एकदा आऊट झाला तर पुन्हा एकदा जीवनदान दिलं जाईल, पण 2 वेळा बॅटर आऊट झाला तर मग डायरेक्ट डगआउटमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने बघूया, चांगला फटका आहे आणि हा बघूया पंचांचा निर्णय, षटकार. उस्मान पटेल या साईडला बघू शकता. नानासा फर्स्ट राऊंडमध्ये त्यांचा मोठा फर्स्ट मॅच क्लिअर झाला त्यांचा. मॅचमध्ये हार जीत नाही आहे, कारण फक्त तिथे परफॉर्मन्स नोट केला जातोय. प्लेअरला 12 बॉल खेळायला देतात. ऑलराऊंडरसाठी असं आहे की खेळण्यासाठी फक्त 6 चेंडू आहेत आणि बॉलिंगला 12 चेंडू. हा ऑलराऊंडरसाठी आहे. आता जिग्नेश पटेल यांना बघू शकता, त्यांच्यासमोर दर्शन बंदकर. यावेळी चॉप केलेला आहे. यावेळी बघूया, चांगला शॉट आहे दर्शन बंदकर यांचा. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच जाऊ. तर मित्रांनो आता बघू शकता एजाज आणि केतन म्हात्रे आलेले आहेत दुसऱ्या इनिंगमध्ये. थोडासा हलक्या हाताने खेळून काढतात. आता केतन म्हात्रे स्ट्राईकवर आला आहे.
बघूया ते रिवर्स चाबूक शॉट आणि केतनच्या खात्यामध्ये 4 धावा जातील. याच्यामध्ये बरेचसे खेळाडू आहेत असे जे लास्ट इयर खेळले होते ISPL. बघूया आता 1 ओव्हर झाले, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिला चेंडू ब्लॉकल. बघूया पुन्हा एकदा केतन. यावेळेला चांगला इन्साउट खेळून काढला आहे. 4 धावा 2 4 आलेले आहेत. तर आता बॅटर बघू शकता तुम्ही मॅकमिलन आणि नागेश हे 2 बॅट्समॅन. नागेश स्ट्राईकवर आहे आणि बॉलर पालन आहे. पहिला चेंडू पालन याचा ब्लॉकरला टाकला होता. 1 रन. मॅकमिलन स्ट्राईकला आहे. एक धाव काढली. बघूया नागेश यावेळी फसलाय. बघूया पुन्हा एकदा मॅकमिलन. यावेळी फुलटॉस आणि पुन्हा एकदा बघूया 2 6 नेटवर मारल्या. 1 नेटच्या वरून आणि 1 नेटवर. जबरदस्त फटकेबाजी मॅकमिलन यांची. बघूया आता नागेश. आणि नागेश यांनी देखील 6च मारलेला आहे. आणि आता बघू शकता नागेशाला वर पाठवलेलं आहे. त्याचे बॉल संपलेले आहेत. त्याची जागा पण काढून नवीन फलंदाज बंटी पटेल, खुशबू गुजरात की. बघूया बंटी पटेल यांच्यासाठी पहिला चेंडू ऑफच्या दिशेने चांगला फटका केलेला आहे. 2 रन तिथे धावून काढलेले आहेत. याला पुन्हा एकदा कट शॉट केलेला आहे इन द गॅप आणि चौकार. या साईडला बघू शकता तुम्ही ISPLने चांगली म्हणजे बघायला गेलं प्लेयर लोकांसाठी चांगली योजना ठेवलेली आहे. प्रत्येक खेळाडूसाठी इथं नाश्ता आणि त्याच्यानंतर जेवण. त्याच्यानंतर प्रथमेश नाना यांना बघू शकता. बाकीचे खेळाडू देखील तिथे आहेत. तर बघूया आता नवीन फलंदाज जिग्नेश पटेल आलेला आहेत. शॉर्ट बॉल मिस केलेला आहे. बघूया जिग्नेश पटेल फुलटॉस आणि फुलटॉसवर षटकार. तर मित्रांनो आता बघू शकता मॅच झालेलं आहे आणि आता प्रॅक्टिस सेशन बघू शकता. कॅच प्रॅक्टिस चालू आहे. तुम्ही बघू शकता कॅचिंग प्रॅक्टिस. आणि या साईडला आता मॅच चालू देखील होईल. जो 3रा मॅच आहे ज्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला सर्व खेळाडू बघायला भेटतील. मॅच झाल्यानंतर अशा प्रकारे कॅचिंग प्रॅक्टिस होते. तर बघू शकता तुम्ही कॅचिंग प्रॅक्टिस. मॅच झाल्यावर अशा पद्धतीने कॅचिंग प्रॅक्टिस होते. त्याच्यानंतर फिल्डिंग प्रॅक्टिससुद्धा होते. प्रत्येक खेळाडूला 2 कॅच आणि 2 फिल्डिंगसाठी ग्राउंड शॉट देतात. याच्यानंतर फिल्डिंग असेल, मग त्याच्यानंतर ग्राउंडचा एक फेरा मारायचा, एक राऊंड मारायचा ग्राउंडचा. तर मित्रांनो आता कॅचिंग प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता तुम्ही फिल्डिंग प्रॅक्टिस बघू शकता. प्रत्येक खेळाडूला 2 चेंडू ग्राउंड शॉट पद्धतीने मारले जातात. एक ऑफ स्टंपच्या दिशेने आणि एक ऑनच्या दिशेने. याच्यानंतर मग ग्राउंडचा राऊंड. तर मित्रांनो आता तुम्ही रनिंग टेस्ट बघू शकता.
तीन खेळाडूंना धावायला सांगतात. पुन्हा एकदा बघू शकता रनिंग रेस. 3 जण प्रत्येक लॉडमध्ये असतात. नागा, मॅकमिलन, आता इथे जी मॅच आहे त्याच्यामध्ये देखील सर्व चांगले खेळाडू आहेत. विजय पावले आहेत, विश्वजित ठाकूर आहेत, त्याच्यानंतर कृष्णा सातपुते आहे, सुहास पवार आहे, बरेच खेळाडू आहेत. तुम्ही बघू शकता मंगेश वैद्य आहे. तर मित्रांनो आता मॅच नंबर 3 चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता मंगेश वैद्य ओपनिंगसाठी आलेले आहेत. आणि या मॅचमध्ये तुम्हाला विजय पावले, कृष्णा सातपुते, त्याच्यानंतर विश्वजित ठाकूर, बरेचसे खेळाडू या मॅचमध्ये. पहिलाच चेंडू बघूया, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण, वाईड चेंडू. तर बघूया आता मंगेश वैद्य स्ट्राईकला आला आहे. त्याच्याने खेळायचं होतं. बघूया चेंडू मागे, बाईकच्या स्वरूपात 4. तर मित्रांनो आता आपण घरी जात आहोत आणि व्हिडिओला एंड करत आहोत. आम्ही 8 वाजता आलेलो, तब्बल एका मॅचसाठी बघायला गेलो तर 1.5 ते 2 तास जाते आणि आता 2 वाजता आम्ही निघालेलो आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील.